पांडुरंग इथे चालून यांना आशीर्वाद देण्यासाठी येईल असं वाटतंय. अगदी मंत्रमुग्ध झाले यांचा अभंग ऐकून. चला त्यांच्याशीच बोलूया, त्यांच्याकडून जाणून घेऊया या चिमुकल्यांच्या नजरेतून वारी काय आहे. तर सगळ्यात आधी रामकृष्ण हरी माऊली, तुम्ही खूप छान अभंग गायलात. काय 2 ओळी फक्त काय सांगाल, काय वाटतंय वारीबद्दल? वारी म्हणजे एक जल्लोष जो की सगळ्यांच्या मनामध्ये असतो, ती म्हणजे वारी. या चिमुकल्यांना देखील वारीचं महत्व इतक्या सुंदर पद्धतीनं कळालेलं आहे. हीच ती वारकरी संस्कृती आहे जी अगदी लहान मुलांमध्ये रुजवण्यात आलेली आहे, म्हणजे जेणेकरून हीच ती पिढी आहे जी वारकरी संप्रदायाला पुढे घेऊन जाईल. माऊली, काय सांगाल वारीबद्दल, काय अनुभव? इतका छान अभंग तुम्ही सगळ्या म्हणालेला आहात. वारी म्हणजे एक जल्लोष, त्यांनी जसं सांगितलं. आणि मला वारीला यायला आवडतं कारण वर्षातून एकदाच येते वारी, म्हणजे पांडुरंगाची. आणि त्यांना भेटायचं म्हणजे एकदा खूप असं छान वाटतं. तुम्ही काय सांगाल? तुम्ही पण खूप छान अभंग गायलात सगळ्यांनी मिळून. आम्ही पण ते सांगू. वारीत आल्यावर खूप प्रसन्न वाटतं, अभंग म्हणताना पण खूप प्रसन्न वाटतं. तर अशा पद्धतीने या चिमुकल्यांच्या प्रतिक्रिया आहेत. त्यांनी अतिशय सुंदर अभंग म्हटलेला आहे आणि तोच अभंग ऐकणं जास्त महत्वाचं आहे, कारण की त्या बोलताना थोडंसं कचरतायत, पण त्यांच्या अभंगातून त्यांची भक्ती अतिशय उत्तमरित्या दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासोबत मी प्रियांका लाठी, न्यूज 18 लोकमत, बऱ्हाणपूर. सगळे वारकरी एकत्र येतात. परत सॉरी बोला. वारी म्हणजे सगळे वारकरी एकत्र येतात आणि म्हणजे असं वारकरी असं नाव घेऊन कधी कोणाला बोलत नाही, सगळे माऊली पुढे चला, माऊली पुढे चला असे बोलतात. आणि वारी म्हणजे पांडुरंगाला भेटण्यासाठी सगळे आतुर झाले असते, त्यामुळे सगळे वारकरी एकत्र येऊन पांडुरंगाच्या वाटेने दिशेने चाललेले असतात. आणि तिथे म्हणजे पंढरपूरमध्ये गेल्यानंतर सगळे वारकरी एकत्र येतात. असे आपण गावामध्ये कोण असं एकत्र येत नाही कार्यक्रमाशिवाय, त्यामुळे पंढरपूरमध्ये गेल्यानंतर सगळे असे अनेक गावचे लोक एकत्र येऊन जल्लोष साजरा करतात आणि पांडुरंगाचे दर्शन घेऊन तृप्त होतात. धन्यवाद. खूप चांगला संदेश तिने दिलेला आहे. असे तर आपण एकत्र येत नाही, पण वारीमध्ये सगळ्या गावचे, लांब लांबचे लोक, वेगवेगळ्या राज्यातले लोक पंढरपूरला एकत्र येतात. तर आणखी एक माऊली आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया तुमच्या नजरेतून वारी काय. तुम्ही सुद्धा खूप छान अभंग म्हटलात. रामकृष्ण हरी. वारी म्हणजे प्रत्येक वारकऱ्यामध्ये एक पांडुरंग दडलेला आहे. म्हणजे प्रत्येक वारकरी हा देव म्हणतो मी. प्रत्येक जण प्रत्येकाच्या पाया पडून माऊली, रामकृष्ण हरी म्हणतो. तर माझी आजी म्हणत होती, माझी आजी आता 60 वर्षाची तरी ती वारीला जाते. तर तिला वाटतं दरवर्षी की माझं त्या पांडुरंगाला भेट व्हावं, मला 5 मिनिटं तरी तिच्या पांडुरंगाशी दर्शन घ्यावं माझं. तर माझी आजी काय म्हणते की तू या वारकरी संप्रदायामध्ये आलायस, तू हे कधीच सोडू नको. तुला कधी ना कधी तर पांडुरंग हा साथ तुला देईलच. आणि आज मी इथं अभंग वगैरे गात आहे, पांडुरंगाचं इतकं स्मरण गात आहे, तर मला अगदी प्रसन्न वाटतं व इतकं छान वाटतं की या देवाचं मी आज भजन गात आहे. धन्यवाद. खूप खूप छान तुम्ही वारीबद्दल सांगितलं. माझ्यासोबत अनेक इथे माऊली आहेत, त्या सुद्धा या अभंगामध्ये सहभागी झालेले आहेत. अतिशय सुंदर त्या देखील त्यांचा सहभाग आहे, त्यांच्याशी आपण बोलूयात. माऊली, काय सांगणार वारीबद्दल? आता छोट्या मुलांचं आम्ही मनोगत ऐकलं, पण त्याचबरोबर तुमचं काय मनोगत आहे? वारी म्हणजे काय माहिती का, खरं तर 18 पगड जाती एकत्र करून ही जी वारी सुरू झालेली आहे, या जाती, भेद, धर्म, लिंग, पुरुष, स्त्री, लहान काही नाही, सगळे एक होतात आणि एक होऊन जातात. तुम्हाला माहिती का, एकदा एकाने विचारलं की तुम्हाला दिसतो का हो पांडुरंग? ते म्हणे नाही. मग तुम्ही का पळता? ते म्हणे एक कुत्रा असतं, कुत्रा काय करता, कोणीतरी त्याला चोर दिसतो, तो पळतो, गल्लीतली सगळी त्याच्या मागे दिसतात. दिसतो का त्यांना चोर? पण सगळे जातात, कधी ना कधीतरी दिसणार. पण तो विठ्ठल जो आहे तो सगळ्यांच्या हृदयात आहे आणि प्रत्येकाच्या हृदयात जो विठ्ठल आहे तो सर्वामुखी, जसं पाचामुखी परमेश्वर म्हणतो आपण, जसं प्रत्येकाच्या हृदयात अंश आपला त्याचाच आहे, त्याच्याच अंशाचे आपण अंशी आहोत. आणि म्हणून प्रत्येकाच्या हृदयात पांडुरंग आहेच आहे. आणि ही भागवत धर्माची पताका आज 750 वर्ष झाली चाललेली आहे, तर त्याला नक्कीच काहीतरी अर्थ आहे. आज आपल्या पंढरपुरामधल्या पादुका परदेशात गेल्यात, तिथल्या लोकांनी त्याची सेवा केली, मग आज आपण करतो ह्यात जास्त काहीच नाहीये. त्याचा जो आनंद मिळतो, आपण बघा तुम्ही खेडेगावातली लोक असतील किंवा म्हातारी माणसं असतील, बिना चप्पलचे चालतात,
त्यांना काही होत नाही. आपण म्हणतो आपल्याला बसता येत नाही, खुर्ची पाहिजे, त्यांना काहीही लागत नाही. ते म्हणतात तो आम्हाला नेतो. दिवसभर थकलं, ऊन वारा पाऊस, जेवायला असू नसू, तो आमची काळजी घेणार आहे. आणि असा हा विठ्ठल काळजी घेणार आहे की आपल्या सगळ्या जगाची माऊली दोनच आहेत, एक ज्ञानेश्वर माऊली आणि एक विठू माऊली. आणि म्हणून माऊलीला घेऊन आपण माऊलीकडे चाललोय. आणि जाताना ज्ञानेश्वर माऊली रात्री सगळे झोपले की त्यांच्या अंगावरून हात फिरवती आणि ते सकाळी उठून ताजेतवाने होऊन जातात. अशी ही भागवत धर्माची पताका आहे. सर्व जाती भेद सगळं सोडून सगळ्यांना एक करणारी अशी ही वारी आहे. आपण म्हणतो की पूर्वी काळापासून जातीभेद फार होता, ह्याला त्याला शिवू नको करू नको, पण माऊलींनी जरी ते स्वतः नाथपंथी होते, त्यांनी भागवत धर्माची पताका उचलली आणि सगळ्यांना एक केलं. आणि ही त्यांचं खरं म्हणजे महत्व आहे की भागवत धर्म हा खूप वर्ष चालणारी ही पताका आज एवढ्या वारकरी, एवढे त्या छोट्याशा पंढरपूरमध्ये हजारो दिंड्या, हजारो वारकरी कसे मावतात हा विचार करण्याची गोष्ट आहे. आणि तेवढे पंढरपूरच्या पांडुरंगाला असं म्हणत नाहीयेत की मी जातो बाबा मला दर्शनच नाही दिलं. खुश आहेत पांडुरंगाचे वारकरी, कळसाचं दर्शन घेतलं तरी खुश आहेत. त्याचं कारणच ते, ती माऊली आहे, ती आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. अशा या माऊलीसाठी आपण सगळे चालत चाललोय. आणि मला वाटतं जो आनंद मिळतो ना तो प्रत्येकाने घेण्यासारखा आहे. माझ्या जवळचे एक जण आहेत, तर ते मागच्या वर्षी रिटायर झाले. म्हणे आता काय करायचं, मग स्वतःची मोठी बंगला गाडी हे एक ऍटिट्यूड असतं ना माणसाला. जेव्हा तुम्ही वारीत जाता तुमचा सगळा अहंकार गळून पडतो. अहंकार गळणं हेच महत्वाचं कारण आहे. तू मी एकच आहे, अहंकार गळणं महत्वाचं आहे. अगदी अगदी खूपच सुंदर या माऊलींनी सांगितलेलं आहे आणि त्यांच्यासाठी इकडे सगळे जोरदार टाळ्या वाजवत आहेत. इतकं सुंदर वारीचं महत्व अगदी सुटसुटीत आणि साध्या शब्दात त्यांनी सांगितलंय. माऊली धन्यवाद आणि रामकृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तर व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखा सोबत मी प्रियांका लाठी, न्यूज 18 लोकमत, बऱ्हाणपूर.